उषादेवी सूर्याचे आगमन सुचवून हसत आकाशमार्गे निघून गेली. दिशा निवळू लागल्या. अरुणोदयी सेनापती हस्तिपाल जागे होतात तोच त्यांचा पहारेकरी त्यांच्याजवळ आला आणि आपली भेट घेण्याकरिता 3 व्यक्ती बाहेर उभ्या आहेत असे त्याने सांगितले. त्यांना आत घेऊन ये असे म्हणत सेनापती आसनस्थ झाला. क्षणार्धात येणाऱ्या व्यक्तींना पाहून तो आश्चर्यभराने म्हणाला, आजच्या लढाईतील माझे शत्रू माझ्या छावणीत का आले आहेत? युवराज महावीर, पोरी मल्लकन्यके आणि जुने दोस्त अश्वपाल. काही संधी वगैरे करावयाची आहे? बोला, माझ्या अटी कधीही अपमानकारक नसतात. सेनापती महावीर म्हणाले, संधीची भाषा स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्या सैनिकात नसते. आम्ही तर सेनापती आहोत. संधीची भाषा तुम्ही बोलावी. चंपानगरीच्या राजाने बोलावी. आमच्यातील एक सिंह स्वामीभक्तीच्या जाळ्यात सापडून गाय बनला आहे. त्याला त्याच्या खऱ्या अवस्थेची जाणीव करून द्यावी आणि खरा स्वामी कोण याचा प्रकाश त्याच्या मनावर पाडावा, याकरिता आम्ही येथे आलो आहोत. महावीर, हस्तिपाल म्हणाला, आता युद्धाच्या भेरी वाजू लागतील. आज युद्धास तोंड पडणार आहे. मला सर्व सज्जता केली पाहिजे. युद्ध संपल्यानंतर चंपानगरीस या, मग आपण विवाद करू. राजे हस्तिपाल, महावीर म्हणाले, आपल्या रणभेरी वाजतील, परंतु सैन्याची हलवाहलव आपणास करावी लागणार नाही. सैन्याला हुकूम सोडावे लागणार नाहीत. नदीच्या पलीकडचे आमचे सैन्य तर आज विश्रांती घेणार आहेत. सेनापती साहेब, आपल्याच हुकुमाने आमचे सैन्य हलेल. आपण मलय देशच्या स्वातंत्र्याचे जाहीर आज्ञापत्र राजे जितशत्रू यांच्याकडून मिळवाल आणि स्वदेशी परतण्याचा हुकूम आमच्या सैन्याला द्याल. तेव्हा आमचे सैन्य आपल्या हुकुमाने हलेल आणि ते स्वदेशी परत जाईल. चंपानगरीच्या सैनिकांवर हुकूम चालविण्यापेक्षा सेनापती हस्तिपाल यांचा हुकूम मलय देशाच्या सैनिकांवर चालेल. राजे हस्तिपाल, आज युद्ध होत नाही आणि ते केव्हाही पुढे न होईल अशा तजवीजी आपणास करावयाच्या आहेत. मल्ल लोकांच्या स्वातंत्र्याची क्रांती रक्तपाताशिवाय आणि मनुष्यहानीशिवाय व्हावी अशी माझी अहिंसा मला सांगत आहे. आणि तो दयामय हेतू तडीस नेण्याकरिता आपल्या छावणीत आम्ही पाय ठेवला आहे. आणि तुम्हा गिरफ्तार करण्याचा हुकूम मी केला तर? सेनापती हस्तिपाल म्हणाला. सेनापती, महावीर म्हणाले, आपल्या दानतीचा आम्हास विश्वास आहे. युद्धनीतीचे तत्वे आपण शब्दशः पालन करता हे आम्हास माहीत आहे. राजेसाहेब, क्षणमात्र बसा. आपल्यासारख्या विचारवंतांच्या चुकाही किती घोर परिणामकारक होतात हे आम्ही दाखविणार आहोत. महावीरच बोलत होते म्हणून हस्तिपाल स्वस्थ बसला, नाहीतर सेनापतीस शोभेचे उतावळे वर्तन त्याच्या हातून घडले असते. तो म्हणाला, महावीर, तुम्ही किती वीरशाली आणि पुण्यशील आहात हे मला माहीत आहे. हा माझा जुना मित्र शत्रू बनून आमच्या गणराज्यातून निघून गेला. तोच आपल्या पावलाने येथे येत आहे. तुम्हा दोघांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मी परागंदा झाल्यानंतर माझ्या वाड्यात राहून मल्ल लोकांच्या सुखदुःखात सामील होणारी माझी कन्या स्वातंत्र्याच्या युद्धातील प्रमुख सेनानीच्या वेशात येथे आली आहे. त्यामुळे तिचेही प्रेमपुरस्सर मी स्वागत करतो. थोर मित्रांनो आणि मानवंत पोरी, ही छावणी माझे घरच आहे. या माझ्या आजच्या घरी तुमचे स्वागत असो. बोला, माझ्या हातून काय चुका झाल्या आहेत आणि त्यांचे घोर परिणाम कसे होत आहेत हे मोकळ्या मनाने बोला. त्यावर मल्लकन्यका बापाचे पाय धरून गदगद वाणीने म्हणाली, बाबा, आपण फार दिवसांनी भेटत आहोत आणि परस्परांचे शत्रू म्हणून समरांगणावर आपली गाठभेट होत आहे. तथापि बाबा, तुमच्यावरील माझे प्रेम लेश मात्रही कमी झालेले नाही.
आपण 12 वर्षापूर्वी पावापूरचा राजवाडा सोडला. तेव्हापासून स्वदेशी कधी परत आलात काय? चंपानगरीचे अधिकारी किती जुलूम जबरीने आम्हास वागवित होते याची आपणास कल्पना तरी आहे काय? मल्ल लोकांचे दारिद्र्य कोणत्या थरास गेले होते याचे कधी आपणास ज्ञान झाले काय? देशातील सर्व संपत्ती कराच्या रूपाने चंपानगरीच्या खजिन्यात गेली. दारिद्र्य अनेक अनाचारांसह मलय देशभर वावरू लागले. अपमानाच्या चापकांचे तडाखे प्रत्यही आमच्या मनावर बसू लागले. याची कल्पना बाबा तुम्हास कधी आली आहे काय? केवढ्या घनघोर आपत्तीत आम्ही दिवस काढले. विषय लंपट अधिकारी आमच्या धनधान्याने संतुष्ट होत नसत. मलय देशातील कित्येक सुंदर तरुणींची आबरू त्यांनी घेतलेली आहे. अशा आपत्तीच्या काळोखात आमची 12 वर्षे गेली. आपला उदासवाणा राजवाडा बाबा एकदा पाहाल तर तुमचे हृदय फाटून जाईल. देशभर पसरलेले दारिद्र्य बाबा तुमच्या दृष्टीपथात येईल तर तुमचे हृदय दुभंगून जाईल. अखेर संकट परंपरा पराकोटीच गेली. देशातील सर्व धान्य चंपानगरीत जुलूम जबरदस्तीने नेले. आद्यमध्याचार्यांच्या ध्यानी लागलेल्या लोकांनी शेतीचे सर्व जनावरे खाऊन टाकली आणि सुपीकतेबद्दल आर्यवर्तात ख्याती असलेला आपला देश प्रखर दुष्काळाच्या स्वाधीन झाला. अश्वपाल आणि मी चंपानगरीच्या राजदरबारी येऊन दीनवाणीने आम्हास अन्न द्या, आम्हास दुष्काळातून वाचवा अशी याचना करीत होतो, तर कारागृहवास आम्हास भोगावा लागला. या घनघोर आपत्तीच्या 12 वर्षातील एक क्षण आपण पाहिला असता तर बाबा तुम्ही वेडे झाला असता. अखेर लिच्छवीय लोकांनी आम्हा आपादग्रस्तास मदतीचा हात दिला. देशभर धान्याची आणि जनावरांची खैरात केली आणि आम्हास खडबडून जागे केले आणि योग्य दिशा दाखविली. युवराज महावीर आपल्या जुन्या परिचयाचे आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने आम्ही आजचे दिवस पाहत आहोत. पण बाबा, आजच्या युद्धात तुम्ही आमचे अग्रेसर असावयाचे. जुन्या गणराज्याचा स्वातंत्र्यप्रेमी हस्तिपाल स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात आम्हा लोकात सर्वांच्या पुढे असावयाचा. परंतु मल्ल देशाच्या दुर्दैवाने तुम्ही शत्रुपक्षाचे सेनानी म्हणून तेथे छावणी देऊन आहात. बाबा, हे पहा, अश्वपाल तुमच्या गणराज्यातून फुटून गेले, परंतु पश्चातापाने तावून सुलाखून मल्लांचे सेनापती बनले आहेत. केवळ स्वदेशी राहून देशाच्या परिस्थितीचे आकलन झाल्यामुळे राजे अश्वपाल यांच्या मनाचे स्थित्यंतर झाले. पण तुम्ही देश सोडून गेलात आणि देशाचे शत्रू बनलात. सर्व पातकात देशद्रोहाचे पातक फार मोठे आहे. युद्धाचा वणवा पेटला नाही. हस्तिपालाने अद्याप आपल्याच बंधुजनांपैकी एकही मनुष्य मारला नाही. देशद्रोहाच्या पातकाचा तो प्रत्यक्ष गुन्हेगार झाला नाही. तोपर्यंत बाबा डोळे उघडा. कोण होता आणि काय झालात हे विचारी मनाने पहा. तुमच्यासमोर गंगामाईच्या पलीकडे स्वदेशातील सर्व तरुण रक्तयुद्धाकरिता, वृद्ध आणि मुले युद्धास मदत करण्याकरिता एकत्रित झालेले आहे. परंतु राजा हस्तिपालावर शरसंधान करावे असा एकाचाही हेतू नाही. देश आपणास जाणतो व मानतो, पण स्वदेशास तुम्ही साफ विसरून गेला आहात. स्वदेशास चला. तुमचा स्वातंत्र्यवादी मलय देश कसा होता आणि गुलामगिरीच्या फेऱ्यात पडून तो कसा झाला आहे हे एकदा अवलोकन करा आणि नंतर तुमचे वागणे अन्यायमूलक नसेल तर आमच्या मानात तुमच्या पुढे आम्ही करतो. तरवारीच्या एका झटक्याने माझा आणि माझ्या अनुयायांचा शिरच्छेद करा. असे मल्लकन्यका बोलत असताना हस्तिपालाची चर्या क्षणोक्षणी पालटत होती. मल्लकन्यका आपले भाषण संपवत आहे तोच राजा अश्वपाल राजा हस्तिपालाकडे जात त्यास कडकडून भेटला. दोन्हीही मित्र सद्गतीत झाले होते. धीरोदात्त हस्तिपाल आपले डोळे पुसू लागला. मित्रा,
अश्वपाल बाष्परुद्ध कंठाने म्हणाला, मी स्वदेशाचा घनघोर अपराधी आहे. गुलामगिरीस व दारिद्र्यास मी कारण झालो आणि या सर्वांचे प्रायश्चित्त म्हणून केवळ मरणाकरिता या सैन्याचा सेनापती झालो. माझ्यावर रागवून मित्रा देश सोडलास काय? तुझ्या विनंत्या मी मानल्या नाहीत म्हणून रुसून शत्रुपक्षास मिळालास काय? चल स्वदेशी चल. अद्यापही हस्तिपालाचे देव्हारे घरोघर तुला सापडतील. स्वातंत्र्याचा परमेश्वर हो. चंपानगरीच्या अंकित आमचा हस्तिपाल आहे हे शब्द आम्हास मरणकाळच्या यातना देतात. विचारवंत हो आणि गुलामगिरीचे धागेदोरे तोडून स्वतंत्र दृष्टीने आणि प्रेमभराने आमच्याकडे पहा. त्यावर हस्तिपाल उद्वेगाने म्हणाला, जुन्या मित्रा आणि प्रेमळ पोरी, तुझे म्हणणे सत्यास सोडून आहे असे मी कदापिही म्हणणार नाही. पण युद्ध प्रारंभीच्या दिवशी स्वतःचे कार्य सोडून स्वामीभक्ती विसरून मी तुम्हा सामील हो हे माझ्या इभ्रतीस शोभेसे नाही. आजचे युद्ध लढलेच पाहिजे. मी राजा जितशत्रूस वचन दिले आहे, त्याचा भंग मी कसा करू? त्यावर महावीर शांतपणाने म्हणाले, राजेसाहेब माफ करा, आपल्या भक्तीचा अर्थच मला समजत नाही. कर्तव्य कोणते आणि कर्तव्य परांगमुखता कोणती? स्वामी कोण आणि बंदा कोण? वचनपालन कशास म्हणावे आणि वचनभंग म्हणजे काय याचा अर्थ माझ्या देशात अगदी वेगळा होतो. देशाची गुलामगिरी नष्ट करणे हे कर्तव्य की देशाची गुलामगिरी कायम राहण्याकरिता शत्रुपक्षात सामील होऊन आपल्याच लोकांवर तुटून पडणे हे कर्तव्य? गंगा नदीच्या पश्चिमेकडील आमची छावणी खऱ्या कर्तव्यास जागी आहे की चंपानगरीच्या राजाने पोसलेला हस्तिपाल, स्वदेशाची जाळपोळ करण्याकरिता तयार झालेला हस्तिपाल स्वतःच्या कर्तव्यास जागा आहे? आपल्या मुलालेकरांचे प्रतिपालन करणारी माता कर्तव्य तत्पर की त्याचे गळे दाबून मारणारी माता कर्तव्य तत्पर? विचार करा हस्तिपाल, खोल विचार करा. असे बोलून महावीर क्षणमात्र थांबले. तेव्हा हस्तिपालाच्या चर्येवरील प्रसन्नता नष्टप्राय होऊन तो काळा ठिक्कर पडू लागला आहे असे त्यांना दिसून आले. महावीर पुढे म्हणाले, स्वामीभक्तीची ढाल हस्तिपालांनी पुढे केली आहे आणि देशद्रोहाच्या पातकांपासून आपले संरक्षण होईल अशी त्यांची कल्पना आहे. साम्राज्य लालसेस बळी पडलेले सम्राट आसपासच्या गरीब दुबळ्या देशांना युक्तिप्रयुक्तीने फसवून अथवा प्रसंगी युद्धात जिंकून प्रथम गुलाम बनवितात आणि नंतर आपण त्या जिंकलेल्या राज्याचे स्वामी झालो असे खोटे शिक्षण देतात. अंकित राज्यातील काही लोक नवीन सम्राटाचे नौकर बनतात. या नौकरांचा तनखा नव्या सम्राटाकडून मिळतो. वस्तुतः हा पैसा अंकित राष्ट्रातूनच जबर कराच्या रूपाने जमविलेल्या अवाढव्य संपत्तीपैकीच असतो. परंतु नोकर पेशाची भ्रामक कल्पना होते की पोशिंदा नवीन सम्राट आहे. अशा रीतीने स्वामी बनलेले सम्राट सर्वांनी आपल्याशी राजनिष्ठ राहावे अशी अपेक्षा करीतात आणि मग स्वामीनिष्ठेच्या खोट्या आभासास प्रारंभ होतो. चोऱ्या करणारे चोर आणि दरोडेखोर, घरात घुसणारे लफंगे त्या घराचे आणि संपत्तीचे मालक झाले आहेत असे म्हणता येईल काय? सेनापती, तुम्ही मलय देशचे मालक होता. जितशत्रू तुमचा कधीही मालक नव्हता. तो अन्यायाने मलय देशात घुसला आणि त्याने तुमचे राज्य हिरावून घेतले म्हणून त्यास मालक म्हणता येईल काय? अशा अन्यायी, घनघोर अपराधी, दगलबाज अशा चोराला सेनापती तुम्ही स्वामी मानता आणि मग त्याच्यावर निष्ठा दाखविण्याचा यत्न करता? जो मुळात स्वामीच नाही त्याच्यावरच्या निष्ठेची किंमत काय असणार? चोऱ्या करणारे चोर, दरोडे घालणारे दरोडेखोर, स्त्रिया पळविणारे हलकट लोक यांना संपत्तीचा अथवा स्त्रियांचा मालक म्हणणे तुम्हास पसंत पडते काय? राजेसाहेब विचार करा. स्वातंत्र्यप्रेमी जीव कोणाचाही अंकित होत नाही. तुमचा देश निराळा,
जितशत्रूचा देश निराळा. अशा जुलमी स्वेच्छाचारी परवंचकास स्वामी म्हणणे म्हणजे विचार करण्याची आपली शक्ती नाहीशी झाली आहे असे म्हणण्यासारखे होईल. अंकित राष्ट्राला आपल्या हुकमतीत ठेवण्याकरिता आपल्या जुलमी अरेरावीबद्दल त्यांनी ब्रही बोलू नये. आपल्या अघोर तृष्णेबद्दल त्यांनी बोटही उचलू नये. म्हणून हे जुलमी सम्राट नेहमी जित राष्ट्रातीलच काही भोळ्या बाबड्या लोकांना आपले सैनिक अथवा अधिकारी बनवितात आणि असले हे पोटार्थी नोकर आपल्या लोकांच्या न्यायी वर्तनास दडपण टाकण्याचा प्रयत्न करतात. राजे हस्तिपाल, आजचाच प्रसंग पहा. स्वातंत्र्य हा मलय देशाचा जन्मसिद्ध हक्क असताना त्याच देशातील तुम्हा लोकांची नेमणूक विरोधी मोहिमेवर आहे. आमचेच लोक आमचेच गळे कापू बनावेत, आमचेच लोक आमचे शत्रू होऊन आमच्या सत्कार्यास विरोध करणारे व्हावेत, अशी योजना जुलमी सम्राट नेहमी करीत असतात. अशा ठिकाणी स्वामी भक्तीचे अस्तित्व मानणे म्हणजे भोळेपणाची शुद्ध कमाल होय. तुमच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या दृष्टीने तुम्ही पहा, म्हणजे ज्यांना तुम्ही स्वामी म्हणता तो तुमचा खरा शत्रू आहे. तुम्हाला स्वर्गातून नरकात ढकलणारा तुमचा हितशत्रू आहे हे तुम्हास दिसून येईल. थोडा विचार करा, म्हणजे तुमचा खरा शत्रू कोण आहे. तुम्हाला स्वर्गातून नरकात ढकलणारा तुमचा हितशत्रू आहे हे तुम्हास दिसून येईल. थोडा विचार करा, म्हणजे तुमचा स्वामी भक्तीचा बुडबुडा फुटून जाईल. तुमचे स्वामी मलय देशची गरीब जनता, तुमचे स्वामी मलय देशचे दरिद्री शेतकरी, तुमचे स्वामी काबाड कष्ट करणारे मलय देशचे कारागीर, त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या कलाकुसरतेवर, त्यांच्या अन्नपाण्यावर हस्तिपालाचा देह पोसलेला आहे. तुमचा पोशिंदा जितशत्रू नव्हे, मलय देशभर तुमचे पोशिंदे आहेत. त्यांना स्वामी मानण्याचे विसरून जाऊन तुमचा जीव घेणाऱ्या शत्रूस तुम्ही स्वामी मानता. केवढा समजुतीचा घोटाळा. जितशत्रू तुमचे स्वामी नाहीत आणि तुम्ही त्यांचे भक्त नाही. आता तुमच्या वचनभंगाचा प्रश्न राहिला, तुम्ही काय वचन दिलेत. न्यायाने वागणाऱ्या, सन्मार्गाने वागणाऱ्या, आपलेच गेलेले स्वातंत्र्य परत मिळविण्यास झटणाऱ्या तुमच्याच भावंडांना लढाईत मारून टाकण्याचे वचन दिलेत. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचे वचन दिलेत. आपलीच राखरांगोळी करण्याचे वचन दिलेत. या युद्धात राजे हस्तिपाल तुमचा प्यारा राजवाडा जाळला जाईल, किंबहुना तुमचीही प्रिय कन्या तुमच्या समशेरीस बळी पडेल, असे घातपात करण्याचे शब्द वचन या संज्ञेखाली येणार नाहीत. गळे कापू, विष मिळवून देणारे अधम हे त्या कामातून परावृत्त झाले म्हणून वचनभंग केला असे कसे म्हणता येईल. तुम्ही दिलेले अन्यायमूलक वचन तुम्हीच दुरुस्त केलेत आणि सुविचाराने वागण्यास शिकलात, म्हणजे वचनभंग कसा होईल. राजेसाहेब, तुमची विचारप्रणाली किती चुकीची आहे हे मी तुम्हास आणखी कसे पटवून देऊ. आपल्या दरिद्री देशाकडे पहा, आपल्या स्वीकृत कार्यातील परिणामाकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्ही वचनभंग करीत नाही. अशुद्ध व अपवित्र अशा दुर्गंधीमय घाणीतील पाऊल उचलून नयन मनोहर नंदनवनात तुम्ही प्रवेश करीत आहात असेच तुम्हास वाटेल. तुम्ही जितशत्रूकरिता युद्ध लढविलेत तर त्याचा परिणाम तुमच्याच नाशाला कारण होणार आहे. याचा विचार करा आणि परत स्वदेशी चला. तुमच्या मलय देशात अश्वपाल म्हणतात त्याप्रमाणे सर्व जनता अद्याप तुमची पूजा बांधत आहे. देशद्रोही, घातकी असे जगाच्या अंतापर्यंत म्हणवून घेणे बरे की मलय देशचा परमेश्वर होणे बरे. आम्हास यश लाभले आणि त्या यशाच्या आड आपण आला नाही, किंबहुना यश मिळवून देण्यास मदत केलीत तर देशी विदेशी तुमची ख्याती होईल. नाही तर चांडाळ, घोरपातकी म्हणून हस्तिपालाकडे तुच्छतेने लोक पाहतील. पुरे झाले महावीर, हस्तिपाल म्हणाला. पुरे झाले. माझ्या घनघोर अपराधाचे माप माझ्या पूर्ण पदरात पडले आहे.
तुमच्या वाणीत सत्यता आणि प्रेम यांचा चिरंतन वास आहे. माझ्या सर्व चुका मला आता स्वच्छ दिसू लागल्या आहेत. देशाशी नमक हराम बनून मी शत्रूला स्वामी लेखू लागलो. महावीर, तुम्ही आणि तुमच्याबरोबर आलेले माझे जुने मित्र आणि माझी कन्या यांनी एका करू घातलेल्या पातकापासून मला परावृत्त केले. चला जरा बाहेर जाऊ. माझ्या छावणीतील लोक मी बनवून आणलेले आहेत ते काय म्हणतात हे पाहू. मल्ल लोकांना येथेच अंगदेशच्या छावणीत सोडून मी एकट्याने तुम्हास सामील होणे मला पसंत नाही. माझ्या लोकांचा विचार मला घेतला पाहिजे. इतके बोलून सेनापती आपल्या त्रिवर्ग अतिथींसह आला आणि पाहतो तर मल्ल लोकांच्या छावणीत चिटपाखरूही नाही. तो आश्चर्याने स्तंभित झाला, पण काही बोलू शकला नाही. मल्लकन्यका आपल्या पित्याजवळ जाऊन म्हणाली, बाबा, तुमचे सर्व सैनिक आजच्या पातकी युद्धास टाळण्याकरिता रातोरात नदीपार होऊन आमच्या छावणीत सामील झाले आहेत. युद्ध झाले तर मायदेशाकरिताच लढावे असा त्यांचा हेतू आहे. हजारो अप्रबुद्ध सैनिकांना जो विचार सुचला तो अद्यापपर्यंत मला सुचू नये. हस्तिपाल उद्वेगाने म्हणाला, केवढा हा मनाचा कमकुवतपणा. मित्र हो, आता मला मायदेशी परतण्यास हरकत नाही. पण हे कोण? चंपानगरीचे हे सैनिक 1, 2, 4, 25 सर्वच्या सर्व माझ्या छावणीकडे काय येत आहेत? बरेचसे सैनिक तेथे जमल्यानंतर ते म्हणाले, सेनापती साहेब, आजच्या युद्धात आम्ही भाग घेऊ इच्छित नाही. आजचे युद्ध आम्हास सर्वस्वी नापसंत आहे. म्हणून आम्ही सर्व एकमताने ठरविले आहे की मल्ल लोकांच्या स्वातंत्र्याच्या युद्धात आम्ही लढणार नाही. महावीर, हस्तिपाल म्हणाला, केवढी तुमची कर्तबगारी. मल्ल लोक तर नेलेच, पण चंपानगरीचे सैनिकही युद्धास नाराज केले आणि यावरही मात करण्याकरिता की काय मलाही तुमचा अनुयायी बनविलेत. थोर आणि कर्तबगार पुरुषा, मी तर हतबुद्ध झालो आहे. युद्ध मला पसंत अथवा नापसंत असो, पण ते सर्वस्वी अशक्य झाले आहेत. आता गंगा नदी पार करून तुमचे लोक यशाच्या आवेशात चंपानगरीवर घाला घालणार काय? महावीर गांभीर्याने म्हणाले, सेनापती, तसली भीती बाळगू नका. अहिंसेच्या पालनाकरिता आजचे युद्ध आहे. मी येथे समक्ष असताना आजच्या युद्धास हिंसेचे स्वरूप येऊ देणार नाही. निष्कारण परक्याच्या मुलखावर स्वारी करणे ही हिंसा आहे. चला सेनापती, तुमचे अगणित मित्र नदीच्या पलीकडे तुमची वाट पाहत आहेत. त्यांच्याकडेच आपण जाऊ. युवराज महावीर, हस्तिपाल म्हणाला, तुम्ही अत्यंत विचारवंत आहात. मी पुढे काय करावे आणि आपण पुढे काय करावे हे तुम्हीच ठरवा. मला पुढील मार्ग नीट दिसत नाही. चला, महावीर म्हणाले, मलय देशच्या जनतेस आपला जुना राजा हस्तिपाल याचे दर्शन घडू द्या. आजच्या आनंदाचा स्वाद त्यांना मनमुराद लुटू द्या. नौका तयार आहे. सेनापती हस्तिपाल यांना पाहताच छावणीतील सर्व लोकांनी त्यांचा प्रचंड जय जयकार केला. महावीरांच्या प्रचंड कर्तबगारीची जो तो स्तुती करू लागला. त्या दिवशी छावणीभर आनंदी आनंद उडाला होता. रक्तपाताशिवाय मलय देश आता निस्संदेह स्वतंत्र होणार. ही राजक्रांती विना रक्तपाताची होणार याबद्दल युवराज महावीरांची खात्री झाली. महावीर आणि मल्लकन्यका यांनी हस्तिपाल राजासह चंपानगरीस जावे आणि संधी करून राजा जितशत्रूकडून मल्ल देशाचे स्वातंत्र्य जाहीर करवावे असे ठरवले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी मलय देशचे अखेरचे शिष्टमंडळ चंपानगरीकडे रवाना झाले. चंपानगरीस पोहोचल्यानंतर सेनापती हस्तिपाल यांनी उघड्या दरबारात युद्धाची सर्व परिस्थिती राजा जितशत्रू यांच्याकडे सादर केली. जितशत्रू म्लान झाला, परंतु संतापला नाही. प्रधान अतुलमती विचारात पडला, पण काही बोलला नाही. सर्व दरबार आश्चर्याने थक्क झाला, पण कसलीही हालचाल झाली नाही. शेवटी महावीर म्हणाले, राजेसाहेब, माझे जुने ऋण तुमच्याकडे येणे आहे.
आद्यमध्याचार्यास पकडून त्या नरमास भक्षकाच्या तावडीतून तुमची चंपानगरी मी मुक्त केली. त्यावेळी आपण अभिवचन दिले, ते माझे जुने ऋण येणे आहे, त्याची फेड व्हावी. मल्लदेशाचे स्वातंत्र्य त्यांना परत द्यावे आणि आपल्या लौकिकात भर घालावी. असे झाल्यास माझ्या ऋणाची उत्तम फेड होईल. आजपर्यंत त्या लोकांवर अन्याय झाला. त्यांची धनसंपदा ओहोटीस लागून तुमचा खजिना भरला. त्याची भरपाई मल्ल लोक मागत नाहीत. हिरावून घेतलेले स्वातंत्र्य त्यांना परत द्या आणि मलय देशाचे मित्र राहा, एवढीच मल्ल लोकांची विनंती आहे. मल्ल सैनिक तर निघून गेलेच, पण तुमचे सैनिक व प्रजा हल्लीच्या युद्धास नाराज आहे. आजच्या युद्धात पडणे पातकाचे आहे, असा सार्वत्रिक ग्रह तुमच्या देशाचा झाला आहे. तुमचा सेनानायक हस्तिपाल आपल्याच लोकांचे खून पाडण्यास तयार नाही. मग मित्रभावाने 2 देशांनी राहावे. यात तुमच्या देशास थोरपणा मिळून अनाठायी होणारा मनुष्यवध आणि व्यर्थ खर्च यातून बचावाल. परमेश्वर स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असतो, तरी मल्ल लोकच विजयी होणार यात शंका नाही. अपमानाने पराजित झाल्यानंतर राजा तू देणार काय आणि मल्ल लोक घेणार काय? देण्याची थोरवी आजच तुला संपादन करता येईल. राजा, तू तुझा विचारवंत प्रधान आणि तुझे सन्माननीय नागरिक यांचा विचार होऊ दे आणि परवाच्या दरबारी जा. सत्प्रवृत्त हो. महावीरांचा विचार राजास मानवला आणि दरबार बरखास्त झाला. 3ऱ्या दिवशी दरबार भरण्यापूर्वी 2 घटका अगोदर राजप्रासादात मल्लदेशच्या शिष्टमंडळास बोलावणे आले. काही वेळ वाटाघाट झाल्यानंतर ती मुलाखत बंद झाली. दरबार उघडला. मल्लकन्यकेचे मुख आनंदाने प्रफुल्लित झाले होते. काळवंडून गेलेला हस्तिपाल आता हसू लागला होता. महावीर स्थिरचित्त होते. दरबार भरगच्च भरला होता. राजे आता काय जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. राजे उठून गंभीरपणाने बोलू लागले. आमचे दोस्त राष्ट्र मलय देश यांचे स्वातंत्र्य आज आम्ही जाहीर करतो. हा सुयोग आज आला, याबद्दल आम्हास अत्यानंद होत आहे. मलय देशचे शिष्टमंडळ अत्यंत थोर व्यक्तीचे असून मल्लकन्येचे स्वातंत्र्याचे प्रेम प्रशंसनीय आहे. राजे हस्तिपाल आमचे पूर्वीचे सेनापती हे आमचा लौकिक गमावू न देता आपल्या देशाच्या प्रेमास जागले, याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि युवराज महावीर यांचे अहिंसेचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. हा त्यांचा अहिंसेचा धडा आमच्या राजवटीत आम्हास दुसऱ्या वेळी शिकण्यास मिळाला. याबद्दल आमचे राज्य त्यांचे ऋणी राहील. दीनदुबळा देश आपल्या सामर्थ्य बलाने गुलाम करावा यात हिंसा आहे. हे युवराजांचे तत्व आम्हास पटले आहे. आमचे परमपूज्य आचार्य ज्ञानचंद यांनी अहिंसेचा स्वीकार करण्यास आम्हास आज्ञा फरमाविली आहे. याकरिता अहिंसेच्या संरक्षणाकरिता मल्ल लोकांचे स्वातंत्र्य आम्ही जाहीर करीत आहोत. आमच्या सही शिक्क्यानिशी स्वातंत्र्यदानाचे जाहीर पत्रक राजे हस्तिपाल यांच्या स्वाधीन करीत आहोत. प्रधानजी, आमचे जाहीर दानपत्रक दरबाराकरिता वाचून दाखवा. प्रधानजी वाचू लागले. जाहीर दानपत्रक. राजे हस्तिपाल, राजे अश्वपाल, कुमारी मल्लकन्यका आणि मल्लदेशचे समग्र रहिवासी यांना आमचा प्रणाम. जाहीर करण्यास अत्यानंद वाटतो की अहिंसेच्या प्रतिपालनाकरिता मल्लदेशावरील आमचे अधिराज्य आम्ही काढून घेत आहोत आणि कसल्याही प्रकारची अट न घालता मलय देशचे स्वातंत्र्य आम्ही जाहीर करीत आहोत. मलय देशाने आपले राज्यतंत्र बनवून चिरकालीन स्वातंत्र्याचा लाभ घ्यावा आणि आमच्याशी मित्रभावाने राहावे. स्वतंत्र मलय देश
आमच्या अंगदेशा इतका योग्यतेचा राहील हे आम्ही आपल्या सही शिक्क्यानिशी जाहीर करीत आहोत. राजे जितशत्रू अंगदेश. त्याबरोबरच दरबारात अहिंसेचा त्रिवार जय जयकार झाला.